सुप्रभात मित्रांनो, कशा सगळे. मी तुमचा मित्र अथर्व घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आपल्या मराठी चॅनल आहे ज्याचं नाव आहे लिओ द फॉन्डर आहे. तर मित्रांनो, बेसिकली आपण आता चाललो आहे कोकणात, म्हणजेच की सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. का तर आज आहे रामनवमी. तर रामनवमीसाठी आपल्याला जायचं आहे आता कोकणात. सो आपण आता निघतो. आता वाजले 2. हां, तर बेसिकली आपली राईड आहे काहीतरी 10.5 तासाची. सो 2 वाजता निघून आपल्याला कमीत कमी 1-3 वाजेपर्यंत कोकणात पोचायचं. सो आपण फेरीने नाही जाते, डायरेक्ट ऑन रोड चाललो आहे. सो मजा येणार आहे. स्टे ट्यून, एन्जॉय करा राईडला. बाकीचं आपण बोलू सगळं राईड. गणपती बाप्पा मोरया. चला तर निघूया आपण. चलो लेट्स गो. तर मित्रांनो, रामनवमीची फुल तयारी झाली आमच्या इथे. तर आता आपण पण निघालो आहे रामनवमीसाठी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. तर चलो लेट्स गो. एन्जॉय करा तुम्ही पण राईड, आम्ही पण राईड एन्जॉय करतो. आणि स्टे ट्यून मित्रांनो, मजा येईल तुम्हाला पण नक्कीच. तर बघत राहा. आता तरी सध्या तरी अंधार आहे, पण मी तुम्हाला एक रूट सांगतो आमचा काय आहे. बेसिकली बदलापूर MIDCमधनं आम्ही JNPTला कनेक्ट होणार आणि ओल्ड गोवा एक्सप्रेस हायवेनेच जायचा प्लॅन आहे आमचा. कारण की तिथे थोडेसे सीनरीज आहेत चांगले. सो ते बघत जायचा विचार आहे. तर भेटूया, थोडंसं उजाडल्यावर भेटतं तुम्हाला मित्रांनो. तर चला लेट्स गो. तर सुप्रभात मित्रांनो, फायनली आपण कोकणात एंटर झालो आहे. आपण आता पोचलो आहे घाटांमध्ये. घाट रोड चालू झाला आहे प्रॉपर. आता थोडे ट्विस्टीजवर जरा कॉर्नर करूया, मजा करूया. कारण हेच आपलं पहिलं प्रेम आहे, कॉर्नरिंग. आणि सनराईज तर काय झाला नाहीये, पण असं ऑरेंज झालंय सगळीकडे. सनराईज झाल्यावरती नक्कीच दाखवीन, एक चांगला फोटो पण टाकीन गाडी बरोबरचा. मजा येईल. अजून थोडा वेळ गाडी झाला, थोडंसं थंड वातावरण आहे थोडं, पण ते पण माझ्या मते अजून थोड्या वेळाने गरम होऊन जाईल पूर्ण वातावरण. कारण गरमी तर आहे गावी. कारण ॲज पर विचारलेलं जसं आम्ही गावात, तर तेव्हा समजलेलं की गावी वातावरण गरम आहे. कारण तापलं आहे मजबूत. आपल्या मुंबईत जेवढं गरम होतं तर इथलं तर लांबचीच गोष्ट आहे. तरी पण झाडं आहेत ते तरी पण काय करू नाही शकत. ठीक आहे, आपण आपली राईड एन्जॉय करूया, मजा करूया. चला, तुम्ही कॉर्नरिंग एन्जॉय करा, मी थोडा फोकस करतो रोडवर. फायनली सूर्यदेव वरती आलेला आहे आपल्या समोर. आणि तर आता फायनली आपण थांबलो आहे नाश्ता करायला. चिपळूणच्या पुढे आलो आहे, खूप पुढे आलो आहे. चिपळूण सोडलं आहे आणि आता पोहे मागवलेत. तर खाऊया, अजून बघूया. अजून पोचू आम्ही 11-11:30 पर्यंतचा इस्टिमेट दाखवते आपल्याला मॅप. पण लेट्स सी काय होतं. कारण रोड तर तसे चांगले आहेत, पण आता खाल्ल्यानंतरचा काय सीन आहे तो माहीत नाही. कारण झोप येऊ शकते. कारण 3 वाजता निघालो आहे. सो बघूया, जे होईल ते तुम्हाला दिसेलच. सो आता असा काही नाश्ता आहे. आणि हा मोठा यूट्यूबर ज्याचं कधीच मन नसतं जेवायला खायला, फक्त गाडी चालवायला पाहिजे याला. याच्या चेहऱ्याकडे बघा, फक्त चालवायला पाहिजे गाडी, बस, बाकी काय नको आहे. सेटअप रेडी केला आहे, फक्त शूट करायचं बाकी आता. तर मित्रांनो, पेट पूजा झालेली आपली.
मस्तपैकी नाश्ता केला, थोडा वेळ बसलो, फ्रेश झालो, चाय पिली. आता निघालोय परत ऑन द वे. तर मग आता मजा येणार. तसं एवढं ऊन नाही लागत आहे. जेवढा डिस्टन्स कव्हर करता येईल आता या मोमेंटला तेवढा आमचा करायचा प्लॅन आहे जेवेपर्यंत. आता फक्त थांबू ते फक्त फ्यूलसाठी आणि वॉटर ब्रेकसाठी. हे 2च ब्रेक घ्यायचे ठरले. तर आता त्याच्यानंतर तर त्याच्यामध्ये तर काही इनिशियल ब्रेक नाही आहेत आमचे. सो हे 2 ब्रेक घेणार आहे. त्याच्यानंतर मग परत कंटिन्यू करू. आता तरी आम्हाला दाखवत होतं 2 वाजतील. सो बघूया, कारण आता नॉनस्टॉप जायचं आहे तर कदाचित आम्ही लवकर पोचू, कदाचित. कारण रोड्स पण चांगले आहेत, सगळं चांगलं आहे. सो काही टेन्शन नाही येणार आता की एवढं जायचं आहे, सो रस्ते खराब आहे, हे ते, बाकी काही टेन्शन नाही. सो काय प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, आता आपण ना लांजाच्या पुढे आलो आहे. पण आहे ना थोडंसं मागे आहे ना रस्त्याचा एवढा खराब रस्ता होता ना, लिटरली पॅचवर्क केलेलं, पण ते पॅचवर्क पण बरोबर नाही आहे. प्लस आजूबाजूला खडी टाकून ठेवले छोट्या छोट्या पॅचेसमध्ये. सो आणि तो एक मधला जो घाट आहे पालीच्या मधून जातो तो घाट पण प्रॉपर नाही केला आहे, म्हणजे खोदून ठेवला आहे. तर खडी बिडी आहे, तर मग तिथे धूळ होती खूप सारी. तर मग व्यवस्थित नाही केलं. ब्लॉक फूट करायला चान्सच नव्हता, खूप ऑफरोड होता. आणि वरनं ट्रक्स चालत होते तिकडे, ट्रक लॉरी सगळं एकत्रच होतं सगळं त्यांचं. आणि वरनं कामगार काम पण करतात तिथे. तो थोडा मधला जो पॅच होता ना तो ब्लॉक नाही केला. आता तिकडनं कंटिन्यू करू. आता आम्हाला दाखवत होतं काहीतरी अजून 170 किलोमीटर होतं. तो आता बघू किती वेळात पोहोचतोय, कारण अजून पण रस्ता एवढा ठीकठाक नाही. मध्ये मध्ये पॅचवर्क केलं, जसं की हे बघू शकतात. हे पॅचवर्कच महाग पडते. एक कॉन्स्टंट स्पीड नाही मेंटेन करता येते. जर कॉन्स्टंट स्पीड मेंटेन करतो तर मग आपल्याला बेटर पडतं, लवकर डिस्टन्स कमी होतं. ह्याच्यात कॉन्स्टंट स्पीड मेंटेनच होऊ शकत नाही. बाकी वातावरणाचं पण एकदम चांगलं आहे. सकाळी पाऊस पडलेला, थोडासा दिसत होता, रस्ते ओले होते. आता पण तसं ऊन नाही आहे, ढगाळ वातावरण आहे. तर मग काय त्याचं टेन्शन नाही आहे. गरमी पण नाही एवढी जाणवते अजूनपर्यंत तरी. जोपर्यंत म्हणजे आपण पोचून जाऊ ऑलमोस्ट 1 वाजेपर्यंत तरी. पण मोस्टली नसावी, गरमी जास्त नसावी, कारण काल रात्री पाऊस पडला असं म्हणत होते. त्या हॉटेलला पण आम्ही खायला थांबलेलो, ते पण म्हणत होते काल रात्री पाऊस पडला. तर आता बघू कितपत आपल्याला वातावरण साथ देते ते आता बघायला लागेल. तर आता हा असाच रोड आहे, मध्ये पॅची, मध्ये चांगला, मध्ये पॅची, परत मध्ये चांगला. मित्रांनो, आता आपण पोचलोय मालवण तारकर्ली बीचवरती, म्हणजे मालवण जेटीवरती. तर इकडनं आता आपल्याला बोट करून किल्ल्यावर जायचं आहे. तर अशी काय आमची परिस्थिती आहे. सामान सगळं घेऊन जायला लागणार, कारण गाडीवर काहीच ठेवू शकत नाही, कारण गाडी बाहेर पार्किंगमध्ये लावायला लागते. तर आता आपली तिकडे तर सोय आहे, तिकडे राहायला घर वगैरे आहे आपल्याला वरती. तर तसा काय सीन नाही आहे. सो चला बघूया, जे होईल ते वरती जाऊन बघू आता.